Hello students, welcome you to my YouTube channel Learn with गजानन. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10th ला असलेला लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन बघणार आहोत. आताच झालेल्या बोर्डच्या एक्झाममध्ये म्हणजेच 2024 मध्ये बोर्ड एक्झाममध्ये जे लँग्वेज स्टडीचे क्वेश्चन्स आलेले होते त्याचं सोल्युशन आणि त्याचबरोबर हा लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन कशा प्रकारे करेक्टली सोडवायचा आणि कसे सहजपणे तुम्ही यामध्ये 10 पैकी 10 मार्क्स मिळवणार ते आपण विथ प्रॅक्टिस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, लेट्स स्टार्ट टू लर्न द क्वेश्चन ऑफ लँग्वेज स्टडी स्टँडर्ड 10th. बघा मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हा आताच झालेला 2024चा बोर्ड एक्झामचा इंग्रजी विषयाचा पेपर, ॲक्टिव्हिटी सीट सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन 1A, डू ॲज डायरेक्टेड. अटेम्प्ट एनी 4. एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्यामध्ये तुम्हाला एनी 4 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. प्रत्येक प्रश्नावर 2 मार्क्स आहे आणि 4च प्रश्न तुम्हाला सोडवायचे. चला तर बघूया कशा प्रकारे इझिली आपण हे मार्क्स स्कोअर करू शकतो. पहिलाच क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग यूजिंग बाय करेक्ट लेटर्स. तुम्हाला इथे करेक्ट लेटर्स यूज करून कंप्लीट करायचे आहे हे वर्ड. पहिलं दिलेलं आहे LIHT. बघा, इथे मिसिंग लेटर आहे LIG. तुम्ही जर इथे G टाकलं तर तुमचा वर्ड तयार होतो लाईट. त्यानंतर दिलेलं आहे सेकंड F ब्लँक आहे CUS आहे. मग इथे कोणतं लेटर येईल की ज्याच्यामुळे कंप्लीट मिनिंगफुल वर्ड तयार होईल, तर इथे तुम्हाला टाकावं लागणार आहे O. म्हणजे तुमचा वर्ड होईल फोकस. थर्ड आहे HAB ब्लँक T. इथं गेस करा, तुमच्या लक्षातच येईल. आणि एक गोष्ट की हे जे वर्ड्स तुम्हाला दिलेले असतात हे सर्व तुमच्या टेक्स्टमधलेच असतात, त्यामुळे काही अडचण जाणार नाही. HAB तिथे जर तुम्ही I टाकले तर तुमचा वर्ड तयार होतो हॅबिट. अँड 4मध्ये दिलेला आहे STI ब्लँक K. तर याच्यामध्ये जर तुम्ही C हा वर्ड टाकला स्टिक तर तुमचा स्टिक हा वर्ड तयार होतो. अशा प्रकारे इथे तुम्ही सहजपणे 2 मार्क्स घेऊ शकता. ओके, ते नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. नेक्स्ट याच्यामध्ये पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यामध्ये 2 टाईपचे वर्ड्स तुम्हाला दिलेले असतील. एक वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर आणि दुसरं वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर. पहिल्यांदा बघूया. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ट्रीज, बर्ड्स, गार्डन आणि रोज. याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. तर बघा, इथे अल्फाबेटिकल ऑर्डर मीन्स व्हॉट, ABCDच्या क्रमानं रचना बघायची आहे. पहिले आला आहे ट्रीज, त्याच्यानंतर आहे बर्ड्स, त्याच्यानंतर आहे गार्डन, त्याच्यानंतर आहे रोज. बघा, फर्स्ट लेटरची सुरुवात कुठून झालेली आहे, गार्डन. गार्डनचा काय आलेला पहिले आलेलं आहे बर्ड्स. बीने सुरू झाला आहे, त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला लिहायचं आहे बर्ड्स. त्याच्यानंतर Gने सुरू होणारा वर्ड गार्डन. गार्डन तुम्हाला लिहावं लागणार. त्याच्यानंतर Rने सुरू होणारा वर्ड लिहावं लागणार आणि त्याच्यानंतर ट्रीज. हा झाला अल्फाबेटिकल ऑर्डर. तुमचा अल्फाबेटिकल ऑर्डर झाला बर्ड्स, गार्डन, रोज आणि ट्रीज. त्याच्यानंतर एक पुन्हा दिलेला आहे सेकंड अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला यूज करायचं आहे. याच्यामध्ये सेम लेटरनी सुरुवात झाली आहे, जसं ट्रूथ आहे, ट्रबल आहे, टेस्ट आहे आणि ट्रीटमेंट. आता फर्स्ट लेटर सेम असल्यामुळे आपण सेकंड लेटरवर जाणार आहोत. पहिल्या याच्यामध्ये TR आलेलं आहे, दुसऱ्या याच्यात TR आहे, तिसऱ्या याच्यातही TR आहे, परंतु टेस्टमध्ये TR नाही.
TE आहे आणि ई अगोदर येतो म्हणून पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचा आहे टेस्ट. त्याच्यानंतर मग TR तर TRच्या नंतर कोणतं लेटर आलं त्याच्यावरून आपण घेणार आहोत. बघा TRU आहे, हे शेवट जाईल. TRO आहे, TRE आहे, म्हणजे ई अगोदर येते म्हणून येईल ट्रीटमेंट. त्याच्यानंतर TRO ट्रबल आणि लास्ट येईल TRU, म्हणजे तुमचा अल्फाबेटिकल ऑर्डर होईल टेस्ट, ट्रीटमेंट, ट्रबल आणि ट्रुथ. अशा प्रकारे मित्रांनो हा अल्फाबेटिकल ऑर्डर, ज्यामध्ये तुम्ही 2 पैकी 2 मार्क्स सहजपणे मिळवू शकणार. त्यानंतरचं येतो पंक्च्युएट द सेंटेन्स. एक सजेशन आहे, 6 ऑप्शन्स आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन सोडवण्या तुम्ही अवॉइड करा असं मला पर्सनली वाटते. कारण पंक्च्युएशनमध्ये जरी सेंटेन्सेस पुस्तकातून येत असली तरी याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता दाट असते. तरी पण आपण बघूया. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. शी क्राईड, आर यू क्रेझी. याच्यामध्ये बघा दिलेलं आहे की शी क्राईड, आर यू क्रेझी, तर पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये शीचा एस जो आहे हा कॅपिटल असायला हवा. शी. त्यानंतर क्राईड आलेला आहे. आता जे काही असे रिपोर्टिंग व्हर्ब असतात, क्राईड, आस्क, सेट, याच्यानंतर येणारं सेंटेन्स हे कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते. म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे शी क्राईड, नंतर कॉमा द्यायचा आहे, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा करायचा आहे. इन्व्हर्टेड कॉमामधलं फर्स्ट लेटर हे नेहमी कॅपिटल असते, त्याच्यामुळे तुम्हाला लिहायचं आहे ए कॅपिटल. आर यू क्रेझी, आणि हा क्वेश्चन आहे म्हणून इथे क्वेश्चन मार्क देऊन इन्व्हर्टेड कॉमा तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. ओके, हे झालं तुमचं पंक्च्युएशन मार्क्स. देन सेकंड याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. याच्यामध्ये बघा टीचरचं जो फर्स्ट लेटर आहे टी, हा टी तुम्हाला कॅपिटल लिहायचा आहे. टी. द टीचर सेड, सेट नंतर कॉमा द्यायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा करायचा आहे. या डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं फर्स्ट लेटर लेट्स हा एल कॅपिटल करून लेटला ॲपॉस्ट्रोफीचं यस लावायचं आहे. लेट्स स्टार्ट टुडेजमध्ये तुम्हाला इथे पण टुडेला ॲपॉस्ट्रोफीचा एस लावणार आहे. लेट्स स्टार्ट टुडेज लेसन, फुल स्टॉप द्यायचा आहे, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचं. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला पंक्च्युएशन मार्कचा वापर करायचा. हा क्वेश्चन थोडासा चॅलेंजिंग असतो, चुका होऊ शकतात, त्यामुळे याला तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल. देन नेक्स्ट क्वेश्चन, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर. तुम्हाला एक युजिंग द वर्ड्स एक वर्ड दिलेला असतो. इथे दिलेला आहे वर्ड आहे इथे ॲडव्हर्टाइजमेंट, आणि याच्यामध्ये मिनिमम 3 लेटर्स असणार आहे, कमीत कमी 3 लेटर्स असणार. हे 4 वर्ड्स तुम्हाला हिडन वर्ड्स याच्यामधून काढायचे. मग तुम्ही काढू शकता. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मिनिमम 3 लेटर्स असणारे वर्ड कोणते काढणार? SEA. ओके, याच्यामध्ये आलेला आहे RAT, रॅट. त्याच्यानंतर तुम्ही काढू शकता MEAN, मीन. ओके, आणि एखादा TEN, हे बघा ना TEN निघतो, नेट निघतो. म्हणजे असे सिम्पल वर्ड्स तुम्ही याच्यामध्ये काढू शकता. इथे तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. हा क्वेश्चन इझियर दॅन अर्लियर, अगोदरच्यापेक्षा इझी आहे. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण मार्क्स घेऊ शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 झाला आपला. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेला आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. आता रिलेटेड वर्ड्स म्हणजेच त्याचा क्लास तुम्हाला अगोदर पाहून घ्या. इथे एक त्यांनी दिलेला आहे स्टुडंट देऊन आहे बेसिक वर्ड, आणि एक रिलेटेड वर्ड दिला आहे क्लेवर. मग स्टुडंट क्लेवर असतो म्हणजे त्याच्या क्वालिटीज काय, म्हणजेच एक प्रकारचं ॲडजेक्टिव्ह तुम्हाला इथे वापरायचं. इथे येणारे सर्व वर्ड्स हे ॲडजेक्टिव्ह असायला हवेत.
मग स्टुडंट क्लेवर आहे, स्टुडंट गुड आहे, स्टुडंट ब्राईट आहे, ब्राईट लिहू शकता, स्टुडंट इंटेलिजंट आहे, स्टुडंट नॉटी आहे, म्हणजे नॉटी, इंटेलिजंट, ब्राईट, गुड अशासारखे वर्ड्स तुम्हाला इथे वापरावे लागतील, म्हणजे तुमचा हाही क्वेश्चन करेक्ट असणार आणि इथे तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क्स मिळून जातील. आणि पुन्हा एक क्वेश्चन नंबर 6 यामध्ये तुम्हाला दिलेला असतो 2 मार्क्ससाठी, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे यू कॅन सी ऑन द स्क्रीन कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. इथे तुम्हाला वर्बची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. ओके, इथं दिलेला आहे ग्रो. आता या ग्रोवरून म्हणजे ग्रोचा जो लास्ट लेटर आहे डब्ल्यू, या डब्ल्यूवरून येणारे वर्ड, परंतु ते व्हर्बच असायला पाहिजे, हे तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक लिहायचं आहे. इथे आलेला आहे ग्रोचा डब्ल्यू, तर डब्ल्यूवरून तुम्ही का करू शकता, वर्क लिहू शकता, काम करणे वर्ब आहे. केवरून का करू शकता, किल लिहू शकता, एल वर्ब आहे. एल आहे, एलवरून तुम्ही लर्न लिहू शकता. एन आहे, एनवरून तुम्ही नॉड लिहू शकता. नॉड म्हणजे वर्ब आहे, किंवा मग दुसरी सिरीज तुम्ही वापरू शकता, जसं ग्रो आहे. ग्रोवरून तुम्ही पुन्हा एखादं वॉक किंवा दुसरं काही करू शकाल. वीप जसं आहे WEEP, पी आला. मग पीवरून PLAY प्ले आला. वायवरून यर्न, YEARN, आणि यनवरून नॉड वगैरे सारखे येणारे वर्ड, परंतु ते पण कसे नज वगैरे, नॉड वगैरे. तर हे सर्व वर्ड्स काय असायला पाहिजे, वर्ब असायला पाहिजे, तरच तुमची चेन जी आहे वर्ड चेन ऑफ वर्ब्स ही कंप्लीट होईल आणि तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळतील. पुन्हा एकदा सांगतो, इथे 6 ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधनं कोणतेही 4 तुम्ही सॉल्व करा. पहिल्यांदा सिलेक्ट करा, जे इजी असतील ते अगोदर सोडवा आणि बाकीच्यांना सोडून देऊ शकता तुम्ही. ओके, हे झाले आपले 8 मार्क्स. याच्यानंतर येते क्वेश्चन बी, डू ॲज डायरेक्टेड. याच्यामध्ये पण ऑप्शन दिलेले आहे, 2 मधून 1 सोडवायचं आहे. बघा, पहिल्यांदा अटेम्प्ट एनीवन, पहिला अटेम्प्ट 2 मधून 1 अटेम्प्ट करायचा आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. इझी असते, फक्त याचं मिनिंग तुम्हाला आलं पाहिजे. टू बी अफ्रेड ऑफ मीन्स ची भीती वाटते. मग याला तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे, सिम्पल सेंटेन्स बनवायचा. आय ॲम, बी मीन्स ॲम, आय ॲम अफ्रेड ऑफ डॉग्स. भेटले इथे तुम्हाला 1 मार्क्स. कोणाला हा जर नाही जमत असेल, एक ऑप्शन त्यांनी दिलेलं ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. इथे तुम्हाला क्लॉज वापरून हे सेंटेन्स एक्सपांड करायचं. हे थोडंसं संवाद डिफिकल्ट असते कम्पेअरिंग टू द अर्लियर. दिस इज अ क्लासरूम, इथे येणारं जे सेंटेन्स आहे हे क्लॉज असायला पाहिजे, म्हणजे प्लेन सेंटेन्स चालणार नाही. तर इथे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरावा लागणार आहे. दिस इज अ क्लासरूम वेअर, हा वर्ड इथे आवश्यक आहे. दिस इज अ क्लासरूम वेअर वी आर सिटिंग. दिस इज अ क्लासरूम विच इज व्हेरी ब्युटिफुल. असं पण तुम्ही विचने पण क्लॉज इथे बनवू शकता. 2 मधून 1 सोडवायचं आहे, त्यामुळे चॉईस इज युअर्स. पण मला वाटते की पहिलं मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग युअर ओन वर्ड्स ते करणं कधीही छान राहील. इथे तुम्हाला 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला असेल. टेक्निकल इश्यू, व्हॉट्स रॉंग? Oh shit. हा, आता बरोबर आलेला आहे. थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तो एक क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर अटेम्प्ट एनीवन सेकंड दिलेला आहे. याच्यामध्ये अटेम्प्ट एनीवन ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. हे बघा, प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरायचे. 2 वर्ड दिलेले आहे, काय मॅनेज आणि दुसरा आहे काइंड. मग प्रिफिक्स मीन्स सुरुवातीला लावायचे, सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर. आता मॅनेज आहे, मॅनेजला तुम्ही जर मेंट लावले तर तुमचं तयार होतो मॅनेजमेंट.
काइंड आहे, काइंडला तुम्ही NESS जर लावले तर तुमचा वर्ड तयार होतो काइंडनेस. म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून न्यू वर्ड तयार करायचा असतो. हे इझी क्वेश्चन आहे. हा सोडवा. नाही तर मग ऑरमध्ये दुसरं दिलेलं आहे, एक ऑर आहे. नाही तर मग हा इकडे एक क्वेश्चन आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. हेच वर्ड दिलेले असतात, त्याच्यावरून एका वर्डचं मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं. जसं मॅनेज आहे, मग मॅनेजवरून एखादा वर्ड तुम्ही तयार करू शकता. आय कॅन मॅनेज माय स्टडीज माय सेल्फ, किंवा काइंड, माय मदर इज व्हेरी काइंड, असं पण सेंटेन्स बनवू शकता. म्हणजे हे सोडवा, नाहीतर याच्या अगोदरचं जे होतं ते तुम्हाला सोडवायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हा लँग्वेज स्टडीचा फर्स्ट क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन म्हणजे इंग्लिश पेपरच्या अगदी सुरुवातीला असतो आणि यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायलाच हवेत. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लर्न विथ गजानन या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील. सो फ्रेंड्स, कीप वॉचिंग माय व्हिडिओज